श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व जननी महिला मंडळ ग्रुप तहसीलदार गल्ली बेळगाव सहर्ष सादर करीत आहोत शिवचरित्रातील महत्वाचा प्रसंग। यंदा पीक चांगलं आलं या पोरासनी धडूत कापड घ्या। पकडो सोडा सोडा। माफी माफी हुजूर। माय बाप सर खामोश बज़ात। बादशाह सलामत को लगान नहीं दिया और छुप छुप कर अनाज घर ले जा रहे हो। माफी माफी हुजूर। बांधो इस काफर को ताकि ये बीच में ना आए। हुजूर हे समजा न्या पर माझ्या धन्याला सोडा। त्या पदर पसरतो तुमच्या मोर। न्या समजा न्या पण आमसनी मारू नका सरदार। काफर अब हमें अनाज और औरत दोनों भी चाहिए। उठाओ इसे। ना हुजूर। खबरदार खबरदार जर पुढे याल तर। नवरा पाहिजे ना पाहिजे ना। पुढचा वार आर पार जाईल। इसका अंजाम मालूम है। ए अंजामवाल्या कुणाकडे नजर वर करून बघतोयस? मुजराकार जिजाऊ राणी साहेबांच्या सुनबाई आहेत या। सईबाई राणी साहेब। या अल्लाह कसूर माफ राणी साहेबा कसूर माफ। यापुढे ही बदतमीजी सहन केली जाणार नाही। यापुढे या मुलखात तुमच्या घोड्याची टाप उमटली तर तुमचे पाय छाटले जातील। निघा आता। तुम्ही पाया पडाल हात जोडाल पण तलवारी हातात घेणार नाही। या मुघलांनी तुमचे मणकेच काढून घेतले। राजांनी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक केला। तो का केला हे जाणून घ्या। त्यांची धारणा आहे की आता माणसांनीच नाही तर बांधावरच्या हरेक झाडा झुडपांनी सुद्धा सैनिक बनलं पाहिजे। गावातील हरेक झोपडी हरेक घर हा किल्ला बनला पाहिजे। घराचा वासा भाला बनला पाहिजे। यापुढे हे लक्षात ठेवा। येतो आम्ही। काय होत आई साहेब? असं आडराणी पर मुलकात तलवार उपसलीत 4 हाशमांवर धावून गेलात आणि तेही असं दिवसात असताना। पुतळाबाई ऐकून तर घ्या। काय झालं कसं झालं आम्हाला काहीच कळलं नाही। आता काय सफाई द्यायची असेल ती आऊ साहेबांनाच द्या। आऊसाहेब पुरे पुरे वाकू नका। तसही आऊ साहेब आज खफा आहेत तुमच्यावर। त्यांना तुमचा मुजरा नकोच होता। आमचं चुकलंच आज। आपल्या पोटात बाळ आहे। आपण परमुलखात आहोत। कसलंच भान नाही ठेवलं ताई साहेब। आऊ साहेबांना किती काळजी लागली होती आणि आम्हालाही। पण आऊसाहेब आम्ही खरं सांगतो आई जगदंबेची शपथ घेऊन आम्हाला अजूनही कळत नाही काय झालं कसं झालं ते। एवढंच नाही तर हाशमांना हातपाय तोडायची धमकी देखील दिलीत तुम्ही। हो धमकी दिली आम्ही पण पुन्हा तेच ते आम्ही नाही बोललो। तुमच्या पोटातलं बाळ बोललं तुम्ही नाही बोललात। बाळ बोललं? पोटातलं? सोयरा हे डोहाळे आम्हालाही शुभाच्या वेळी असेच डोहाळे लागले होते पण यांचे डोहाळे जरा जास्तच कडक आहेत। म्हणजे आम्हाला तलवार उचलावीशी वाटायची यांनी तर गनिमांवरती वार केला।
आऊसाहेब साजेसेच वागलात. लेकी सुनांवर अन्याय होत असताना तुमची तलवार बाहेर पडली याचा गर्व वाटतो आम्हाला. आम्हाला वाटलं तुम्ही खरंच कपा झालात. हरकलो होत. आम्ही संकेत समजून घेतला. आता फक्त एकच करा, काही दिवस तरी गड सोडायचा नाही. आऊसाहेब, युवराज आले जन्माला. आई जगदंबे, तोफांना बत्ती द्या, सनई चौघडे वाजवा. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. शिवसुताच्या आगमनाने, शिवसुताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. तत्व सत्व अन स्वत्व मराठी मोत्सव सीमा पार. माती माती अन महती मराठी तूच विजयी करणार. सद्भाग्याने आज लाभला वारस शिवराजाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. आज हा अवघा धन्य पुरंदर झाला. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. संभाजी हलवा ग सयानो, सांगावा कुणाला. संभाजी बाळाला या उगवत्या सूर्याला. संभाजी बाळाला या उगवत्या सूर्याला. संभाजी बाळाला या शिवपुत्र राजाला. संभाजी बाळाला या शिवपुत्र राजाला. एक बात पूछनी है तुमसे. हाँ पूछिए. आप वजीर आलम है. हे हिंदूंवर केलेली जिझिया कराची सक्ती गरजेची आहे. खुदावंत बादशाहांचा फैसला आहे. सही होगा. फिर भी वजीर आलम, जिझिया कराची सक्ती म्हणजे बगावतीचा डर. मीरबख्श, यही बात तो मुझे भी सता रही है. वजीर आला, आप ये क्या कह रहे हैं? ये लगान तो अपना हक है, हक. मोगल फौजांना मोहिमेसाठी लागणारी रक्कम शाही खजान्यात नाही, म्हणून हा लगान आपल्याला वसूल करायचा आहे. ठीक है, लेकिन और जो हिंदू हमारे रियासत में है और महफूज है, उनकी तरफ से हम इस्लाम के कानूनन हा लगान घेत आहोत. ठीक है. फिर भी यह लगान रियासत हम सब बंदी इस्लामच्या सेवेसाठी आणि मोहम्मद पैगंबराने दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी आहोत. इन्शाअल्लाह. आणि ज्यांना हा जिझिया जाचक वाटेल त्यांनी इस्लाम मध्ये यावं. म्हणजे कर माफ, सब तकलीफ है दूर. महाराज औरंगजेबानं नखे काढाव्यास सुरुवात केली आहे.
त्यानं काशीचे हिंदूंचे आराध्य दैवत काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडले. काय? होय महाराज, तिथं त्यानं मशीद बांधली आहे. शकदम. महाराज, यो औरंगजेब लय पिसाळ्यागत करायला लागलाय बघा. अहो, आज काशीचं मंदिर पाडलंय, उद्या सोरटीचं सोमनाथ मंदिर भी राहायचं नाही. महाराज, मंदिर तर तो पाडत राहणारच, पण आता तर तो हिंदूंवर जिझिया कर लावण्याच्या विचारात आहे. जिझिया कर? होय महाराज, 20 कलम आहेत या कराची. यात हिंदूंना नवीन मंदिरं बांधता येणार नाहीत. महाराज, एवढंच काय तर हिंदूंच्या घरात कुणी वारलं तर त्यांना मोठ्यानं रडता येणार नाही. एवढं सोपं नाही ते. आम्ही असताना औरंगजेबाला या कृत्याचा पश्चाताप करावाच लागेल. आजवर कुणीही शिकवला नसेल असा धडा आम्ही शिकवू त्याला. बाळाजी. जी. खलिता धडा औरंगजेबास. जी महाराज. लिहा. हिंदूंचे परमपवित्र देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडून तुम्ही त्यावर मशीद बांधलीत. फार मोठा पराक्रम गाजवला ऐशा घमेंडीत असाल तर तो वृथा आहे. उत्तरेत आपण सत्ताधीश असाल, पण दक्षिणेत आम्ही आहोत. सगळ्या मशिदींची मंदिरे करावयाची म्हटली तर कितीसा वेळ लागणार आहे. त्यात नुकतेच आमच्या कानी आले आहे की खर्चाची तूट भागवण्यासाठी आपण हिंदूंवर जिझिया कर लादत आहात. बादशाह सलामत. पवित्र कुराणात परमेश्वराचे वर्णन विश्वाचा स्वामी ऐसे केले आहे, मुसलमानांचा स्वामी ऐसे नाही. एक गोष्ट निश्चित, आपण लादलेल्या जिझिया कराचे कोणत्याही दृष्टीने समर्थन होत नाही. परंतु आपण आपली अन्यायी भूमिका सोडणार नसाल तर तुम्हाला अद्दल घडविण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. प्रतापराव एवढे दिवस आदिलशाह अगदी चिडीचूप होता, पण आता त्यानं कुरापत काढायचं ठरवलंय. म्हणजे महाराज, स्वराज्यावर चढाई करण्याची तयारी सुरू आहे अशी खबर मिळाली सरनोबत. या आदिलशहाला आणि मोगलांना आपलं स्वराज्य म्हणजे अल्लाची गाय वाटते, पण इथं तुम्हासारखे येसाजी सर्जेरावासारखे ढाणे वाघ आहेत हे ते विसरतात आणि म्हणूनच फजिती पाहून जातात. आज्ञा करावी महाराज. सरनोबत प्रसंग बाका आहे. नवीन संकट येत आहे. महाराज, कोण चढाई करून येतंय त्याचं फक्त नाव सांगा. बेहलोल खान. महाकपटी आणि तेवढाच धूर्त. आदिलशाहीच्या अनेक पराभवांचा साक्षीदार. सगळा अनुभव गाठीशी बांधून येतोय. येऊ द्या महाराज. सरनोबत बेहलोल खान पुऱ्या तयारीनिशी येणार. अफाट सैन्य, प्रचंड तोफखाना घेऊन आपलं स्वराज्य उद्ध्वस्त करायला येईल तो. महाराज, अहो असं किती खान आलं किती गेलं. मोठी हिम्मत घेऊन आलेलं खान याच मातीत पार बेहिम्मत होऊन माघारी गेलं. सरनोबत, तुम्हा सर्वांच्या पराक्रमावर आम्हास पूर्ण भरोसा आहे. प्रतापराव, या बेहलोल खानास रोखायचं आहे ते तुम्ही. रोखला महाराज. बेहलोल खानास रोखला. हो महाराज, आपल्या सरनोबतानं त्या बेहलोल खानच्या फौजेची फार नाकाबंदी करून टाकली. पाणीच तोडलं त्यांचं. सकाळपासून त्या फौजेला पाणी मिळालं नाही. लय कासावीस झाली फौज. खानानं बी त्यांना हरणं दाखवली, पण काय उपयोग झाला नाही. चारी बाजूंनी लांडगे तोड झाली त्यांची. अखेरीस खान शरण आला. म्हणाला, मी तुम्हावर आलो नाही, अहो इच्छा नसताना पातशाच्या हुकमावरनं आलो. या उपरी मी तुमचाच आहे आणि यापुढे शिवाजी राजांशी दावा करणार नाही. मग रावांना त्यांची दया आली आणि धर्मवाट देऊन सोडून दिलं. त्यास सोडून दिलं? परस्पर सोडून दिलं? आणि तेही बेहलोल खानास?
कोणाला विचारून ही दया दाखवली? विसाजी आता हा साप उलटेल, पुन्हा स्वराज्यावर चालून येईल, स्वराज्याचं नुकसान करेल. त्या सगळ्याला जबाबदार कोण? विसाजी प्रतापरावांना जाब विचारा, साला काय निमित्त केला? बेहलोल खानास बुडवावे, मारावे असे सांगूनही त्याला सोडून का दिले? यापुढे बेहलोल खानास बुडवून फत्ते करणे, अन्यथा आम्हास तोंड न दाखवणे, आम्हास तोंड न दाखवणे, आम्हास तोंड न दाखवणे, आम्हास तोंड. तर नौबत काय झालं महादेव? बेहलोल खान नेसरीच्या खिंडीजवळ येऊन पोहोचलाय. काय? वय मोठी फौज आहे, दातोट खात येतो. बेहलोल खान! या बेहलोल खानास मी आज सोडत नाही. याच्यामुळेच महाराजांनी आम्हास बोल लावला. महाराज आमच्यावर नाराज झालं. मी आज याला सोडणार नाही. अरे अरे राव एकलंच केलं. अरे 20-25 हजाराची फौज आहे तिकडं. महाराज एक लय वंगाळ बातमी घेऊन आलोय बघा. आपले सरनोबत प्रतापराव पडलं महाराज. प्रतापराव? होय महाराज. अहो लय अगटीतच काम केलं बघा त्यांनी. त्या दिवशी त्यासनी खबर मिळाली तो बेहलोल खान लय मोठी फौज घेऊन म्हणे नेसरीच्या खिंड ओलाडतोय. तसं सरनोबत बेभान झालं. त्यांचं विचार सुडाच्या भावनेनं पेटून उठलं. बेहलोल खानास बुडवून फत्ते करणं नाहीतर तोंड दाखवू नये या विचारानं त्यांच्या मनात थैमान घातलं. अहो राज, यावेळी त्यांच्या बरोबर 6 शिलेदार. 7 जण? वय राज, अवघ 7 जण. ते 7 जण त्या बेहलोल खानाच्या प्रचंड फौजेच्या रोखानं हल्लकल्लोळ केला. तलवारी नुसत्या विजेसारख्या चालत होत्या राजे, विजेसारख्या चालत होत्या. 7 शर्त केली. हशमांचे घाव 7 जणांवर कोसळत होते राजे. ओ सरनोबताच्या देहाची तर नुसती चाळण झाली होती. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या राजा. बस विसाजी, आता हा फुटलेला बांध कसा सांगणार? फार मोठे नुकसान झाले दौलतीचे, आमचे. हे काय करून बसलात प्रतापराव? महाराज, सरनोबतांना आपला शब्द जिवारी पडला, बाकी दुसरं काही नाही. येसाजी आहो, पण आमचा सरनोबतांवर राग नव्हताच. आमचा राग होता त्या बेहलोल खानावर. सरनोबतांनी इरेला पडून त्या बेहलोल खानाला मारावा म्हणून तसे बोललो होतो आम्ही. वय, पण त्यांचं दुःख होतं. अहो राज्याभिषेक होणार, एवढा मोठा सोहळा होणार, पण आपण नसणार. येसाजी आहो, पण म्हणून एवढं मोठं धाडस करावं? काय करून बसलात प्रतापराव? हे काय करून बसलात? राज, प्रतापरावांच्या बलिदानाचा मावळ्यासनी लय राग आला. हंसाजी मोहिते आणि आनंदराव या दोघांनी खानाचा बिमोड केला आणि लय मोठी लूट केली राजे. विसाजी, आमच्या प्रतापरावांच्या जाण्यानं आम्ही पार लुटले गेलो. प्रतापराव गुजरात महाराजांचं आज्ञापत्र सुटलं. सरनोबत, स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळाल्या विना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. आणि मग